नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी कुरकुरीत अशी अळूवडीची रेसिपी शेअर करणार आहे, तीही साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। इथे मी अळूचे 2 जुडी घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकता अळूचे पानं आहेत हे। त्याला छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि पाठीमागे जे जाडसर अशी त्याची शीर असते ना ते पूर्ण काढून घ्यायचे आपल्याला। आणि आजूबाजूला कुठेही अशी जाडी शीर दिसली ना तर ती काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी असं काढून घेतलेलं आहे मी आणि धुवून याला छान असं सुकवून घ्यायचं आहे। आता साहित्य बघूयात। 5 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मी। हे तिखटवाल्या मिरच्या आहेत, लोंग्या मिरच्या। त्यानंतर खूप असा मोठा मी लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे, खूप मोठी अशी कोथिंबीर घ्या आणि चिंचेचं पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला। अर्धा घंटा मी चिंच भिजवून घेतलेली आहे। त्याचा गर आपल्याला टाकायचा आहे आणि 2 वाट्या आपण इथं बेसन पीठ यूज करणार आहोत। इत्यादी सिंपल असं साहित्य आहे। आता याला छानपैकी मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर मिक्सरमध्ये नसेल लावायचं तर तुम्ही खलबत्त्याने देखील कुटू शकता। आपल्याला हे जास्त बारीक करायचं नाही आहे, जर असं जाडसरच ठेवायचं आहे। आता सगळं मी टाकून घेते। वरतून कोथिंबीर देखील टाकून घ्यायची धुवून छानपैकी। आता याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट करायची आणि हे चिंचेचं पाणी आहे। चिंचेची बी असते ना ती काढून आपल्याला हेही मिक्सरला छानपैकी असं वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता छानपैकी हे वाटून घ्या। तुम्ही बघू शकता यालाच पाणी सुटतं, बिना पाणीचंच मी हे वाटून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला बेसन पीठमध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत। तुम्ही बघू शकता मी काय काय मसाले हे घेतले आहेत। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, धण्यापूड घेतली 1 मोठा टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून हळद घेतली आहे। आता याला छान मिक्स करून घेऊयात। आता मी इथं तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे क्रिस्पी बनण्यासाठी, ते म्हणजे आपल्याला इथं थोडंसं जिरा पावडर घालायचं आहे। त्यानंतर अर्धा टेबलस्पून आपल्याला इथं तेल घालायचं आहे। तेल घातल्याने आपली जी अळूवडी असते ना ती छान अशी क्रिस्पी बनते, म्हणून बेसन पीठमध्ये थोडंसं असं तेल घाला। आता याची छान पेस्ट तयार करून घ्या। पानं आपली सुकलेले देखील आहेत। आता एक त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला पाणी इथं उकळायला ठेवायचं आहे। मी एक मोठं भांडं घेतलं आहे, ते पाणी उकळायचं आहे। त्यात आपल्याला थोडासा लिंबू किंवा थोडीशी चिंच घाला, कारण की ते भांडं काळं नाही होईल। आता अशी जाळी असेल ना तुमच्याकडे, त्या जाळीला छानपैकी असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चिटकणार नाही ते जाळीला। आता आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचे आहे पानांना छानपैकी। एक पान ठेवायचं आहे आणि त्याला पूर्ण असं पुढच्या साईडला पूर्ण बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। तुम्ही एकच पानाचं बनवू शकता किंवा एका पानाला 2 या 3 लावून देखील बनवू शकता। मी एक पानाचं नसून ते 2-3 पानं असे जॉईन करून त्याची अळूवडी बनवणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। एक पानाला लावून झालेलं आहे माझं। आता मी दुसऱ्या पानाला लावते। भरपूर असं बेसन पीठ लावायची गरज नाही आहे, आतून जास्त आपल्याला बाहेरूनच लावायचं आहे। आता मी इथं 2 पानाचं तुम्हाला करून दाखवते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता कसं असं आपल्याला रील तयार करायचं आहे। ते बेसन पीठ पानं चिटकण्यासाठी आपल्याला बेसन पीठ असं छानपैकी आतून लावून घ्यायचं आहे। ह्याचं आवरण पूर्ण आपल्याला बेसन पीठने भर घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता छानपैकी असं मी लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला या जाळीवर ठेवून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळे हे छानपैकी लावून घ्यायचे पानांना। आता बरोबर आपल्याला इथं 25 मिनटं ठेवायचं आहे हे वाफवायला। 25 मिनटाने बघूयात आपण खोलून। सुरीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता, सुरी टोचून बघू शकता। सुरीला जर नाही लागलं बेसन पीठ तर समजायचं की आपलं ही अळूवडी झालेली आहे। 25 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते। बेसन पीठ हे छानपैकी असं शिजून देखील झालेलं आहे, बिलकुल सुरीला चिटकत नाही आहे।
आता याला काढून थंड करून घेऊयात. आता अळूवडी आपली छानपैकी असं थंड झालेले आहेत. आता तुम्हाला जसे आकार हवा तसा तुम्ही बारीक किंवा जाड असं कापू शकता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी स्लाइस करून घेतले त्याचे. तुम्हाला याच्यापेक्षा पातळ हवे तर याच्यापेक्षा पातळ देखील करू शकता. आता तेल छानपैकी तपलेलं आहे. आता एक एक करून सगळी वडी आपल्याला यात टाकून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला अळूवडी काढायची असेल तेव्हाच थोडा फास्ट करून आपले त्याचं तेल पूर्ण गाळून घ्यायचं आहे. पण सगळ्यात प्रथम आपल्याला गॅसचा फ्लेम हे स्लोच ठेवायचा आहे. हळूहळू सगळे आपण काढून घ्यायचे आहेत वडी. 2 मिनिटानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हे बिलकुल हलवायचं नाही, कारण की अळूवडी हे तुटण्याची शक्यता असते. म्हणून 2 मिनिटानंतर आपण हे हलवून घेऊयात. खूप क्रिस्पी लागतात आणि लहान मुलांना देखील आवडेल ही रेसिपी. नक्की ट्राय करून बघा. आता मला हे आपली वडी हे तयार झालेली आहेत, म्हणून थोडा गॅस आपल्याला इथं फास्ट करायचा आहे. गॅस फास्ट यासाठी करायचा आहे कारण की त्याच्यावर जे तेल असतं ते पूर्ण निघलं पाहिजे, म्हणून थोडा गॅस आपल्याला फास्ट करून घ्यायचा आहे. आता आपली अळूवडी झालेली आहेत. आता याला काढून घेऊयात. चला मग आपण अळूवडी सर्व करूयात. नक्की रेसिपी बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.